आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। गेले काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील दुर्दैवी घटना घडली होती। ब्रिटिशकालीन राजेवाडी सावित्री नदी पूल हा मध्यरात्री कोसळून त्यामध्ये जीवितहानी झाली होती। त्यावेळी प्रशासनाला जाग आली आणि एका वर्षातच नवीन पुलाची बांधणी करून राजेवाडी सावित्री नदी पूल उभारला। मात्र राजेवाडी सावित्री नदी पुलाची घटना आजही ताजी असताना प्रशासन जागा कधी होणार असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे। कारण पुन्हा एक पूल शेवटची घटका मोजतोय। अर्थातच ब्रिटिशकालीन गांधारी नदी पुलाला 100हून अधिक वर्ष झाले आहेत आणि पावसाने हजेरी जोरदार लावल्या कारणाने गांधारी नदी देखील धुतडी भरून वाहू लागली आहे। त्यामुळे गांधारी नदी पूल हा धोकादायक झाला असून पाण्याचा प्रवाह जोरदार आपटल्या कारणाने पूल हा कोसळू शकतो। महाड शहराला जोडणारा तो म्हणजे गांधारी नदी पूल। या पुलाचा वापर नागरिकांना ग्रामीण भागातून येण्यासाठी महाड शहराकडे जास्त जवळचा ठरतो। राजेवाडी ब्रिटिशकालीन नदी पूल भर पावसात मध्यरात्री कोसळला होता। आता ब्रिटिशकालीन गांधारी नदी पूल कोसळण्याची आणि जीवितहानी होण्याची वाट पाहतोय का प्रशासन असा प्रश्न उपस्थित झाला आहे। असंच वाटतंय का की प्रशासनाला जाग येत नाही का की राजवाडी ब्रिज जसा कोसळून गेला होता त्याच्यातला जीवितहानी झाली होती, त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आली होती। आता तसाच गांधारी जो पूल आहे त्याला पण 100 उलटून गेलेले आहे, त्याच्यावर अजून पात काहीच झालेलं नाही। त्याच्यामुळे काय प्रशासन अजून पात झोपलंय का जीवितहानी व्हायची काय याच्यावरती गंभीरपणा घ्यावी प्रशासनाने। जसा आता जेव्हा जीवितहानी होतोय आणि त्याच्यानंतर मग प्रशासन बोलतोय का ना बा आम्ही याच्यातून काही ना काय करतो उपाय, पण असं काय घडलं नाही पाहिजे। त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर जाग घ्यावी आणि त्याच्यावर गंभीरपणाने याचा ब्रिजचं काम चालू करावं। आता मी महाड मधल्या गांधारी नदी पुलावरती आलेलो आहे। या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर माझ्या मागे या गांधारी नदी पुलाची जी रेलिंग तुटलेले आहेत त्याचे कारण आहे गेले काही दिवसांकडे महाडमध्ये पाणी भरलं होतं आणि त्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत्या प्रवाहामुळे या ठिकाणी हे रेलिंग तुटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे सांगायला गेलं तर अजून एक तात्पर्य या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे हा जो गांधारी नदी पूल आहे 100हून अधिक वर्ष उलटून गेलेला हा पूल आहे। ब्रिटिशकालीन पूल म्हणून ओळखला जातो। हा पूल कधीही कोसळू शकतो, या ठिकाणी जीवितहानी देखील होऊ शकते। मात्र प्रशासन अद्यापही या ठिकाणी जागा झालेला नसल्याचं पाहायला मिळते। त्याचप्रमाणे गेले काही वर्षांकडे राजेवाडी नदी पूल देखील ब्रिटिशकालीन होता आणि तो देखील पूल पावसात कोसळला होता, अनेकांचा जीव देखील गेला होता आणि त्यावेळी प्रशासन जागा झाला आणि काही महिन्यातच आणि वर्षभरातच त्या ठिकाणी नवीन पूल उभारला। मात्र गांधारी नदी पूल हा कधी उभारणार, नवीन स्वरूपात कधी उभारण्यात येणार असा सवाल प्रत्येक महाडकर करत आहेत। मात्र आता महाडकरांना असं देखील दिसून यायला लागलेलं आहे या ठिकाणी हा पूल गांधारी कोसळल्यानंतर जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागा होणार। मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।